पुढची बातमी बघूयात। ओबीसी आरक्षण आणि स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या प्रकरणी आज सर्वोच्च न्यायालयामध्ये एक महत्त्वाची सुनावणी आहे। न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती सिंह यांच्यासमोर ही सुनावणी असेल। सुनावणीमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या दृष्टीने तोडगा निघण्याची शक्यता आहे। त्यामुळे महानगरपालिका निवडणुकांचा मार्ग मोकळा होणार आहे का हे बघणं सुद्धा महत्त्वाचं आहे। सोमेश कोलगे आमचे प्रतिनिधी आपल्याला माहिती देत आहेत। सोमेश, एक महत्त्वाची अशी ही सुनावणी, कारण सगळ्यांचंच लक्ष आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवर। नक्कीच अतिशय महत्त्वाची आणि बऱ्याच दिवसांपासून प्रलंबित असलेली सुनावणी ही सर्वोच्च न्यायालयामध्ये आज होणार आहे। न्यायमूर्ती एन कोटेश्वर सिंग आणि न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्या न्यायद्वयी समोर ही सुनावणी होणार आहे आणि या सुनावणीमध्ये प्रामुख्याने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा मार्ग मोकळा होऊ शकतो। आपल्याला माहिती आहे की 2021च्या डिसेंबरमध्ये सुप्रीम कोर्टाने एक ऑर्डर दिली होती आणि त्यामध्ये महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमधील जे ओबीसी आरक्षण आहे ते ओबीसी आरक्षण पुरेसा डेटा नसल्यामुळे आणि जो डेटा गव्हर्नमेंटनी कलेक्ट केलाय तो ट्रिपल टेस्ट सॅटिस्फाय करत नसल्यामुळे ते महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसी आरक्षण हे रद्द केलं होतं। त्या विरोधामध्ये सर्वोच्च न्यायालयामध्ये पुन्हा एकदा राज्य सरकार गेलं आणि त्यावेळी तुषार मेहता यांनी आर्ग्यू केलं, कारण महाराष्ट्रासोबत मध्य प्रदेश आणि झारखंडची ही केस होती। तर त्यांनी असं आर्ग्यू केलं होतं की राज्य सरकारांना थोडा अधिकचा वेळ मिळाला पाहिजे कास्ट डेटा कलेक्ट करण्यासाठी, जातीनिहाय मागासलेपणाचा। त्यानुसार तो जास्तीचा जास्तीचा वेळ मिळाला होता। परंतु त्यानंतरही दरम्यानच्या काळात ज्या वेळी सुनावणी झाली त्यावेळी इतर वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं की निवडणुका जास्ती काळ लांबवता येणार नाहीत, लवकरात लवकर निवडणुका झाल्याच पाहिजेत। आणि त्यानंतर आता आपण पाहतोय की आज कदाचित शक्यता आहे की सर्वोच्च न्यायालयामध्ये राज्य सरकार आपली भूमिका स्पष्ट करेल आणि त्याविषयी सर्वोच्च न्यायालय काहीतरी स्पष्ट निर्देश देईल की नेमकी ही सुनावणी केव्हा होईल आणि केव्हा व्हायला हवी। बरोबर, धन्यवाद सोमेश या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।